गणपतराव मोरे व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा फाटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात नामविस्तार दिन उत्साहात व जागृतीपूर्ण वातावरणात साजरा। नेवासा फाटा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध व जागृतीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। भारतीय स्वाभिमान संघाचे महाराष्ट्र राज्य संघटक गणपतराव मोरे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने बाबासाहेबांच्या विचारांची जाणीव आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यानंतर पंचक्रोशीतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक युवती तसेच आंबेडकरी विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले। या कार्यक्रमास बाबासाहेब कनगरे, संतोष साळवे, पूनमचंद साळवे, बाळासाहेब सातुरे सर, रामभाऊ मगरे, बाळासाहेब साळवे, संतोष शरणागत, सावंत, प्रकाश भाऊसाहेब सांगळे, कृष्ण कर्डिले, एडव्होकेट प्रज्ञा उनवणे, भास्कर मामा लिहिणार, पोलीस पाटील आदेश साठे, नानासाहेब बनकर, बाबासाहेब शिंदे, संजय सावंत यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गणपतराव मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संविधानिक कार्याचा सविस्तर आढावा घेतला। त्यांनी सांगितले की बाबासाहेबांचे विचार केवळ चौक, पुतळे किंवा जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते दैनंदिन जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहे। संविधानाने दिलेले हक्क, कर्तव्ये, सामाजिक समता, बंधुता आणि न्याय यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। याचवेळी उपस्थित इतर मान्यवरांनीही आपापल्या मनोगतातून मार्गदर्शन केले। त्यांनी शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक एकोपा, अन्याय व भेदभावाविरुद्ध संघटित लढा देण्याची गरज तसेच तरुणांनी बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहावे असे आवाहन केले। नामविस्तार दिनानिमित्त आंबेडकर चौक परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। ठिकठिकाणी घोषणाफलक, घोषणांमधून सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आला। संपूर्ण कार्यक्रम शांततेत, संयमाने व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। या कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये बाबासाहेबांच्या विचारांविषयी नव्याने जागृती निर्माण झाली असून नामविस्तार दिन केवळ उत्सव न राहता सामाजिक संदेश देणारा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली। खरं पाहिजे तर आपण सर्वांनी औरंगाबादला या ठिकाणी विद्यापीठाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी आपण जायला पाहिजे होतं, परंतु आपण काही कारणास्तव आपल्याला वेळ भेटत नाही नसल्या कारणाने आपण बाबासाहेबांच्या स्मारकाला त्या ठिकाणी आपण अभिवादन केलं। नामविस्तार दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा आपण सर्वांना देऊ। याचप्रमाणे जसं बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला भेटलं तसंच बाबासाहेबांचं नाव हे प्रत्येकाच्या कार्यामध्ये कंटिन्यू असावं, यासाठी लोकांना आठवण करून देण्यासाठी, या दिनाची आठवण करून देण्यासाठी आपण या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम करत आहोत। विद्यार्थी सर्वांनी दरवर्षी नियमाप्रमाणे जिथं असाल तिथे बाबासाहेबांचं स्मरण गाण्यासाठी, नामविस्ताराचं आठवण राहण्यासाठी आपण कार्यक्रम करावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। नामविस्तार दिनाच्या निमित्तानं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि तमाम विचार या ठिकाणी मानणाऱ्या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करतो। या नामविस्तार दिनाच्या आंदोलनाचा ही एक तक्रार आहे। यावेळेस मी विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये करत असताना तिथे नामांतराचा लढा चालू होता। अतिशय कठोरपणे हा लढा लढला गेला। अतिशय विरोध या लढ्यासाठी झाला, वेगवेगळ्या थरातून यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला। तरीसुद्धा विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, सर्वसामान्य कार्यकर्ते असतील, झोपडपट्टीतील सगळी माणसं असतील, सरकारने हा लढा यशस्वी केला आणि बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव प्रदान करण्यात आले। या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की नावासाठी म्हणून या ठिकाणी हा लढा लढला गेला नाही, परंतु आमचा स्वाभिमान आहे। विशेषतः बाबासाहेबांनी निर्माण केलेली नागसेनवन आहे, नागसेनवन आपल्या विद्यापीठाला शेजारी आहे आणि एकूणच मराठवाड्यामध्ये शिक्षणाची कारण बाबासाहेबांनी सुरू केली होती। दलित असतील, शोषित असतील, वंचित असतील, अतिशय तळागाळाच्या लोकांसाठी बाबासाहेबांनी शिक्षणाचे कार्य त्या ठिकाणी सुरू केलं होतं। म्हणून आग्रह असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला जाणं आवश्यक आहे आणि त्यासाठी हा लढा लढला गेला। मग तो लॉंग मार्चच्या रूपाने कधी लढला गेला,
पिढीला राहावी आणि पुढच्या पिढीला हा जो जाज्वल्य इतिहास आहे हा इतिहास माहिती असावा यासाठी अशा प्रकारची या अभिवादन सभा होणं गरजेचं आहे. आपण सर्वजण या अभिवादन सभेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकता समिती नेवासा फाटा यांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी धन्यवाद तर देणार नाही, परंतु आपलं कर्तव्य आहे की प्रत्येक या ठिकाणी या साहेबांना आपण उपस्थित राहिलं पाहिजे, बाबासाहेबांना अभिवादन केलं पाहिजे आणि आपला जागृती इतिहास जो आहे संक्रमित केला पाहिजे. त्यानंतर सगळ्या अन्यथा पुन्हा मुलांची एक साक्षीदार आहे आणि मला सुद्धा एक आपण सांगायचं होतं त्यावेळेस तो नामांतर प्रसंगी ऑनमार्क निघाला आणि 12 वाजता शौगाव तालुक्याचे आदरणीय भानुप्रताप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जो लॉंग मार्च निघाला त्या लॉंग मार्चमध्ये आम्ही सहभागी होतो. सैनिक होण्याच्या संदर्भात आम्हाला अटक करण्यात आली आणि त्या अटकेनंतर शेवगावच्या पोलीस स्टेशनला आम्हाला अटक घेतली. त्यानंतर 12वीचे मुलं कोण आहे म्हणून त्यावेळेस एक पाटील दोन PSI होते. अरे बाबांना भरतीच्या परीक्षा तुम्हाला हे होणार आहे देशमुख साहेबांना त्यांनी सांगितलं की हे जे 12वीवाले विद्यार्थी आहेत यांचं नाव कमी करा त्यांना सोडून द्या आणि मग त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो आणि आम्हाला परीक्षा तेव्हा आम्हाला पुढच्या ताब्यात आला. म्हणून त्यावेळेस तीव्रता एवढी गंभीर होती त्यावेळेस नामांतराच्या प्रकरणाने प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक तळागाळातील दलित भारून गेला होता. आज ती परिस्थितीला पार घडत नाही. या ठिकाणी फक्त मोरे सर आले इथं कार्यक्रमाला सुरुवात आमचे भास्करराव मीराराव हे 2-3 कार्यकर्ते आले आणि माझे 60 साहेब आले तर तिचा कार्यक्रम होतो. तर मी प्रत्येक वेळेस कर्तव्य करतो या ठिकाणी आपण इतका मोठा समाज असताना सुद्धा इथं कुठवर लोक येत नाही आणि म्हणून पुन्हा या निमित्ताने मी कर्तव्य करतो आणि आपण कार्यक्रमाला प्रत्येकाने एकमेकांना सांगून कार्यक्रमाची उपस्थिती वाढवावी जेणेकरून आपली उपस्थिती ही लोकांना ताकद दाखवत असते. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला जे सांगितलं आहे संघटन करा आणि शिका. आपण शिकलो पण संघटना करत नाही, फक्त आपला स्वार्थ बघतो आणि या निमित्ताने या दिनाच्या निमित्ताने आपण एकत्र आलं पाहिजे, आपलं संघटन वाढलं पाहिजे. अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो. पुन्हा एकदा या दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय या कार्यक्रमाच्या त्याचप्रमाणे संजय साहेब प्राध्यापक सातोरे सर मोरे सर कुटे साहेब आमचे संत समाज साहेब बनकर काका शिंकर साहेब बाळासाहेब साहेब त्याचप्रमाणे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय भास्करराव मंदिरा हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिले. सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो व आमचा या नाव सर्वांना शुभेच्छा देतो व हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाम विस्तार दिनाचा कार्यक्रम
राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.